मस्साजोग गावातील सरपंच पदासाठीच्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच स्वरूपानंद देशमुख हे आता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी निघालेले आहेत। त्यांच्या कार्यकर्त्यांसह ते आता अंतरवालीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत। माझ्यासोबत स्वरूपानंद देशमुख आहेत। काय सांगाल, 2 दिवसांपूर्वी निकाल जाहीर झाला, तुम्ही विजयी झालात आणि आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहात। काय नेमके याची कारण आहेत, काय भेटून तुम्ही संवाद साधणार आहात? आमचे आराध्य दैवत संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेणार आहे आणि माझ्या पुढील वाटचालीसाठी त्यांच्या शुभेच्छा किंवा त्यांचा जो आशीर्वाद आहे तो घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे चाललेलो आहोत। या संपूर्ण लढाईमध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी तुम्ही होतात, मात्र आता त्यांच्या पत्नी विरुद्ध तुम्ही अशी ही लढत झाली। तुम्ही त्यांच्या घरीही जाऊन भेट घेतली, मात्र त्यांच्या आईंनी तुम्हाला विचारलं की तुम्ही गुलाल का उधळला, फटाके का फोडले? नाही, हे बघा, मी पहिल्यापासून सांगत आलोय, आमची ही राजकीय लढाई होती। राजकीय लढाई आमची निकाल लागला, मी विजय झालो, त्या पराजय झाल्या, तिथं आमची राजकीय लढाई संपली। न्यायालयीन लढाईमध्ये काल बी आम्ही त्यांच्यासोबत होतो, आज बी आहोत आणि भविष्यात बी ज्यावेळेस बी आम्हाला वाटेल किंवा त्यांना गरज वाटेल त्यावेळेस आम्ही त्यांच्या 100% पाठीमागं आहे। मी त्यांच्या आईची भेट घेण्यासाठी गेलो होतो। त्यांचं म्हणणं होतं किंवा त्यात तुझी बहीण असताना गुलाल का उधळला। त्यावेळेस काय आहे, राजकारण हे चालत असताना जे सोबतचे कार्यकर्ते असतात त्यांचा एक उत्साह असतो, त्या उत्साहाला बी आपण त्यावेळेस रोखू शकत नाहीत। त्यावेळेस जो आता माझा काल नाईलाज होता, मी माझ्या कार्यकर्त्यांना त्यावेळेस थांबवू शकलो नाही, त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि यानंतरही मी त्यांच्या कुटुंबाच्या संपूर्ण पाठीशी राहणार आहे। मात्र असाही आरोप केला जातो, नवनाथ वाघमारे यांनी आरोप केला की धनंजय देशमुख हे मनोज जरांगे पाटील यांच्या संगतीत त्यांच्यासोबत राहून जातीय राजकारण करतात। तो विषय माझ्या अखत्यारीतला नाही। मी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये विजयी झालोय। माझं गाव आणि माझ्या गावाचा विकास हा माझा अजेंडा आहे। मात्र तुमच्या गावात असं काही झालं का की जातीच्या संदर्भातले मुद्दे असतील किंवा असं काही तुम्हाला जाणवलं? अजिबात नाही। मी पहिल्यापासून निवडणूक मी जे मागल आतापर्यंत मी कामं केलेली आहेत त्या कामाचा लेखाजोखा मी माझ्या जनतेसमोर मांडला होता आणि येणाऱ्या 18 महिन्यामध्ये मी गावामध्ये काय विकास करणार आहे किंवा संतोषचं जे स्वप्न बघितलं होतं ते मी पूर्ण कसं करणार आहे हे मी मतदारांना पटवून दिलं। मतदारांना ते योग्य वाटलं, त्यांनी मला विजयी केलं। मात्र या निकालाच्या नंतर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागल्यात, वेगवेगळ्या प्रकारच्या या चर्चा आहेत। आता तुम्ही देशमुखांच्या या संपूर्ण लढाईमध्ये कशा पद्धतीने सोबत असणार आहात आणि काय नेमकं पुढे तुम्ही या लढ्यामध्ये करणार आहात? नाही, सध्याच्याला संतोष देशमुखांची न्यायालयीन लढाई चालू आहे। आता ज्यावेळेस बी आम्हाला गरज म्हणजे रस्त्यावरची लढाई करण्याची वेळ येईल त्यावेळेस आम्ही त्याच्यासोबत राहू। आता जी न्यायालयीन लढाई आहे त्या न्यायालयीन लढाईमध्ये समजा SIT असेल, तपास यंत्रणा असेल, आमचे वकील असतील, सरकारी वकील निकम साहेब असतील, ती त्यांची बाजू बरोबर त्याच्या पद्धतीने मांडणार आहेत। जिथं आम्हाला जाणवल की बाबा आमच्यावर अन्याय व्हायला आहे त्यावेळेस आम्ही 100% त्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहेत। मात्र संतोष देशमुखांची ज्या कराड टोळीने हत्या केली, निर्घृण खून केला, त्या टोळीच्या समर्थकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टी सुटल्या तुमच्या समर्थनात, तो त्यांचा विचार आहे। हे बघा, मी माझ्या गावासाठी लढलोय, माझ्या गावानं मला उभा केलं, माझ्या गावानं मला मतदान केलंय, माझ्या गावानं मला विजय केलंय। मला मस्साजोगच्या 2044 व्यतिरिक्त कोणी मतदान केलं का? ज्यांचं मतदान मस्साजोग ग्रामपंचायतला लावलेलं आहे त्यांनीच मला मतदान केलं आहे। त्याच्यामुळं कोण काय करतंय, कुणी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। मी माझ्या गावासाठी लढलोय, मी माझ्या गावासाठी झटणार आहे। त्याच्यामुळे त्यांना त्यांचा आनंद मानायचा तिथं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यात आमचा गावाचा आणि त्यांचा काडी मात्रही संबंध नाही। धन्यवाद। आपल्यासोबत स्वरूपानंद देशमुख होते, जे आता मनोज जरांगे पाटील यांचा आशीर्वाद घेण्यासाठी अंतरवालीला निघालेले आहेत। आपण त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे कामाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर दुसऱ्या बाजूला गावामध्ये जो गुलाल उधळला आणि जे फटाके विजयानंतर फोडले त्याबद्दल आपण देशमुख कुटुंबियांची दिलगिरी व्यक्त केली असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।